मग गरुडजी विचारतायत की प्रभू पुढे यांचं काय होतं. तेव्हा श्रीमान नारायण सांगतायत गरुडा, जोपर्यंत मनुष्याकडे पुण्य आहे तोपर्यंत तो वाटेल तेवढं सुख भोगू शकतो, परंतु त्याचं पुण्य संपल्यानंतर त्याला पुन्हा या भूलोकामध्ये जन्म हा घ्यावाच लागतो. पुण्य माणसाला सुख देऊ शकतं, पुण्य माणसाला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त करत नाही गरुडा. म्हणून हे पुण्य पुरुष पुन्हा या भूलोकामध्ये जन्म घेतात. पण हे स्वर्गातले पुण्य पुरुष कुठे जन्म घेतात, कोणत्या घरात जन्म घेतात, हे माता पिता कसे निवडतात, यावरती श्रीमन नारायण सांगतात गरुडा. हे स्वर्गातले पुण्य पुरुष पवित्र आचरण करणाऱ्या, वैभव संपन्न पवित्र आचरण करणाऱ्या अशा माता पितांच्या घरामध्ये जन्म घेतात. जे माता पिता नियमांचं पालन करतात, जे माता पिता भगवंताची भक्ती करतात, अशा माता पितांच्या घरामध्ये हे स्वर्गातले पुण्य पुरुष जन्म घेतात गरुडा. हे स्वर्गातले पुण्य पुरुष वैभव संपन्न, लक्ष्मी संपन्न अशा घरामध्ये जन्म घेतात. हे जन्माला येऊन काय दुःख भोगण्यासाठी जन्माला येत नाही. हे जन्माला कुठल्या घरामध्ये येतात, लक्ष्मी संपन्न वैभव संपन्न अशा गृहस्थांच्या घरामध्ये जन्माला येतात. जे माता पिता पवित्र नियमांचं आचरण करतात अशा ते माता पितांच्या घरात जन्माला येतात. तेव्हा गरुडजी विचारतायत की प्रभू, पण हे जन्माला येण्यासाठीचा उत्तम कालावधी कोणता. तेव्हा श्रीमन नारायण सांगत गरुडा, ऋतुप्राप्तीपासून 13 रात्रींचा काल उलटून जाऊ दिला आणि 14व्या रात्री जर गर्भधारणा केली तर 14व्या रात्री झालेल्या गर्भधारणेमध्ये सामान्य जीवात्म्यांना मातेच्या उदरामध्ये प्रवेश करण्याची संधी प्राप्त होत नाही. त्या 14व्या रात्री फक्त स्वर्गातले पुण्य पुरुषच मातेच्या उदरामध्ये प्रवेश करू शकतात. म्हणून गरुडा, या जे अशा पवित्र अवस्थेमध्ये पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करतात त्या माता पितांच्या घरी, त्या उदरामध्ये हे स्वर्गातले पुण्य पुरुष काय करतात, प्रविष्ट होतात. पण गरुडजी विचारतायत की प्रभू, एखाद्याच्या गरीबाच्या घरामध्ये जर असा स्वर्गातला पुण्य पुरुष जन्माला आला तर त्याचं काय होतं. तर श्रीमन नारायण सांगतात की गरुडा, त्या पुण्य पुरुषाच्या प्रतापाने, त्याच्या पुण्याईने माता पितांचं भाग्य 4 पटीने वाढतं, माता पितांचं भाग्य 10 पटीने वाढतं. आणि ज्या गोष्टी प्रारब्धात नव्हत्या त्या सुद्धा त्या पुत्राच्या निमित्त, त्या बाळाच्या जन्माने त्या माता पितांना काय होतात, प्राप्त व्हायला लागतात. गरुडा, हे स्वर्गातले पुण्यपुरुष जन्माला येताना कोणाच्या भरोसे जन्माला येत नाही. स्वतःकडे एवढं पुण्य असतं की संपत्ती, श्रीमंती, ऐश्वर्य आणि भाग्य हे जन्मता सोबत घेऊन येत असतात. संपत्ती, श्रीमंती, ऐश्वर्य, भाग्य जन्माला येताना सोबत घेऊन येत असतात. यांच्यामध्ये मुख्यत्वे 3 गुण तुला पाहायला मिळतात. हे भाग्यवान असतात, हे धनवान असतात आणि हे गुणवान असतात. गरुडा, एवढंच काय तुला सांगतो गरुडा, या स्वर्गातल्या पुण्यपुरुषांच्या पत्रिकेमध्ये जेव्हा ते जन्माला येतात तेव्हा त्यांच्या पत्रिकेमध्ये ग्रह उच्च राशीमध्ये असतात. हे स्वर्गातले पुण्यपुरुष ग्रहांची उच्च स्थिती असताना जन्म घेतात. गरुडा, ज्याप्रमाणे सांसारिक मनुष्य दोरीला साप समजतात आणि या संसारामध्ये एकाग्र होऊन जातात, त्याप्रमाणे हे स्वर्गातले पुण्यपुरुष या संसारामध्ये मग्न कधीच होत नाही, या संसारामध्ये गुरफटत कधीच नाही. ते फार लहान असताना समजून घेतात हा संसार खोटा आहे आणि परब्रह्म परमात्मा सत्य आहे असं समजून ते लहानपणापासून भगवंताची खूप सारी भक्ती करायला लागत असतात. आणि गरुडा, ज्या प्रकारे आपण अग्नीपासून दूर गेल्यावरती अग्नीची ऊब आपल्याला मिळत नाही, त्या प्रकारे आपण भगवंताचे अंश आहोत, पण भगवंतापासून आपण खूप लांब निघून गेलेलो आहोत. म्हणून आज भगवंतापासून आपण खूप लांब आहोत याची त्यांना जाणीव होत असते आणि ते आता भगवंताच्या समीप तर येतात, पण तुमच्या माझ्यासारख्या हजारो लोकांना भगवंताच्या समीप आणतात आणि भगवंताच्या भक्तीच्या ते मार्गाला लावतात. त्यानंतर हळूहळू भगवंताच्या भक्तीमध्ये खूप प्रगती करतात आणि ज्या वेळेला त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा ते हजारो लाखो लोकांचे मार्गदर्शक ठरतात. हजारो लाखो लोकांचे ते मार्गदर्शक ठरून ते हजारो लाखो लोकांचे गुरु बनतात आणि हजारो लाखो लोकांना गुरुमंत्राने उपदेश करून ते त्या लोकांचे तारणहार बनत असतात. गरुडा, असे अनेक संत, अनेक महात्मे स्वर्ग लोकावून या भूलोकावरती आलेले आहेत. जसं की गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ, पारनेरकर महाराज, असे अनेक तपस्वी पुण्य पुरुष स्वर्ग लोकात या भूलोकामध्ये जन्माला आले. ते जन्माला का आले, आपल्यासारख्या सर्वसामान्य मनुष्यांना भक्तीच्या रस्त्यावरती आणून उभं करण्यासाठी, भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी ते काय झाले, या भूलोकात जन्माला आले.
गरुडा, बाळ जन्माला येतं ना त्यावेळेला त्याचं बारसं आपण करत असतो. ते बारसं करताना बाळाचे वडील बाळाला कानामध्ये 3 गोष्टी सांगत असतात. गरुडा काय काय सांगतात? वा क्षमा भव. गरुडांनी विचारलंय, प्रभू एवढंसं नवजात शिशु आहे, बरं आत्मा जे आहे ते पुत्र आहे, आणि त्या पुत्राला असं तसं वडील म्हणू शकतील की त्वम क्षमा भव? तेव्हा श्रीमन नारायणांनी सांगितलं, गरुडा वडील त्याला असं यासाठी सांगतात, पिता हा पुत्राला यासाठी असं सांगतो की त्वम क्षमा भव. क्षमा म्हणजे दगड. की बाळ तू जन्माला आलाय ना या भूलोकामध्ये, या भूलोकात सुख कमी आणि दुःख जास्त आहे, म्हणून तू दगडाप्रमाणे कसा बन, सहनशील बन. दगड बा ऊन वारा थंडी पाऊस सगळं काही सहन करून घेतं. पण दुसरं काय सांगतात पुढे, त्वम परशुर भव. नुसतं सहनच करत बसू नको, जिथपर्यंत सहन करण्यासारखं तू तिथपर्यंत सहन कर. आणि सहनशीलता संपल्यानंतर तू धर्माच्या रक्षणासाठी, स्वरक्षणासाठी, गो ब्राह्मण संत यांच्या रक्षणासाठी हातामध्ये शस्त्र उचलायची वेळ तर शस्त्र उचलायला सुद्धा मागे पुढे बघू नको. प्रसंगी प्राणांची आहुती देऊन धर्माचं रक्षण करण्याची वेळ आली तरी सुद्धा त्या धर्माचं तू काय कर, रक्षण कर. त्वम परशुर भव. आणि मग तिसऱ्यांदा सांगतात, त्वम सुवर्णमश्रुतं भव. तू सोन्यासारखा तेजस्वी राहा, तू सोन्याप्रमाणे दैदिप्यमान राहा. म्हणून गरुडा, हे जे स्वर्गातले पुण्य पुरुष असतात ना, हे या तिघही गुणांनी युक्त असतात. सहनशीलता दगडाप्रमाणे असते आणि त्यांचं अनुशासन हे परशुप्रमाणे असतं, आणि ते सुवर्णमश्रुतं भव असतात, म्हणजे ते सोन्यासारखे दैदिप्यमान आणि तेजस्वी असतात. म्हणून गरुडा, हे पुण्यपुरुष जेव्हा मातेच्या उदरामध्ये जन्म घेतात आणि या भूलोकात जन्माला येतात त्यावेळेस ती माता कशी असते, सुशीलम मातृपुण्येन ती माता अतिशय ती पुण्यवान माता असते. पितृपुण्येन चातुरः, तिच्याचंही खूप सारं पुण्य असतं, त्यांच्या कुळातल्या वंशजांचं सुद्धा पुण्य असतं. तेव्हा कुठे हे स्वर्गातले पुण्य पुरुष त्या मातेच्या उदरामध्ये प्रवेश करतात. गरुडा, तुला सांगतो मी, हा मनुष्य जन्म एवढा अनमोल आहे की या मनुष्य जन्माचा मनुष्य योग्य उपयोग करेल, योग्यरित्या मनुष्य जन्माचा सार्थक करेल तर तो मनुष्य हा सर्व सुखांयुक्त अशा दैवत्वा स्वर्गाची सुद्धा प्राप्ती करू शकतो. गरुडा, मनुष्य जन्माचा योग्य उपयोग करेल तर मनुष्य हा देवता सुद्धा बनू शकतो. एवढा हा मनुष्य जन्म अनमोल आहे, पण आपल्याला मनुष्य जन्माचं महत्व कळत नाही, म्हणून आपण तो मनुष्य जन्म काय करतो, वाया घालवून देतो. तर गरुडा, मनुष्य हा देवता बनू शकतो, मनुष्य सर्व भोगायुक्त अशा स्वर्गाची सुद्धा प्राप्ती करू शकतो. गरुडा, पूर्व काळामध्ये, प्राचीन काळामध्ये एक वाल्या कोळी होता. वाल्या कोळीने अनेक प्रकारचे पाप केले, पण नारदजींच्या सांगण्यावरनं भगवत नामाचा आश्रय घेतला. 12 वर्ष अखंड राम नामाचा जप केला. सगळे पातक जळून राख झाले. अरे महापातकी वाल्या कोळी, उलट्या नामे पापे जाई. करिता नाम जपा, करिता नाम जपा, करिता नाम जपा, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. बघा श्रोते हो, महापातकी वाल्या कोळी, उलट्या नामे पापे जाळी. तर वाल्या कोळी सुद्धा मनुष्य होते, पण भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला तो वाल्या कोळ्याचे कोण बनले, वाल्मिक ऋषी बनले, ज्यांनी वाल्मिकी रामायण लिहिलं. रामायण लिखित आहे. वाल्मीकाति दीन दुखी था, बुरे काम में सदा लीन था. वाल्मीकाति दीन दुखी था, बुरे काम में सदा लीन था. करी रामायण तैयार, लेकर नाम तेरा, हो गए भव से पार, लेकर नाम तेरा. रे हो गए भव से पार, लेकर नाम तेरा. तर गरुडा, मनुष्य जन्माचा योग्य उपयोग करेल सर्व भोगानुक्त अशा तो स्वर्गाची प्राप्ती करू शकतो. तो मनुष्य जन्माचा योग्य उपयोग करून मनुष्य हा देवता सुद्धा बनू शकतो. कारण मनुष्याचा जन्म कसा आहे, अनमोल आहे. बडे भाग्य माणूस तन पावा. अरे प्रभूंनी तर कृपा करून हे मनुष्याचं शरीर आपल्याला देऊन दिलेलं आहे. हे मनुष्याचं शरीर प्राप्त करण्यासाठी खूप पुण्य लागतं आणि खूप भाग्य लागतं. बडे भाग्य माणूस तन पावा.
सुरदुर्लभ सब ग्रंथन गावा। मनुष्य जन्म अनमोल रे, से माटी में ना घोल रे। अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, से माटी में ना घोल रे। अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। तर गरुडा, अशा प्रकारे मनुष्य हा सर्व भोगानुक्त स्वर्गाची प्राप्ती करू शकतो, देवत्वाची प्राप्ती करू शकतो. आता गरुडजी विचारतायत की प्रभू, कितीही पुण्य कमवलं तर सर्व भोगानुक्ताच्या स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते, पण मनुष्य जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होऊ शकत नाही. पाप केलं तर नरकात जाल, पुण्य केलं तर स्वर्गात जाल, पण जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मनुष्य मुक्त होऊ शकत नाही. तेव्हा गरुडजी विचारतायत की प्रभू, मला आता तुम्ही शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या, ते म्हणजे मोक्षापासून, जन्मापासून मृत्यूपर्यंत, आज मृत्यूपासून मोक्षापर्यंतचा मार्ग मला सांगा. प्रभू, मला मुक्तीचा उपाय सांगा. मला आता पाप आणि पुण्य यामध्ये गुडफटायचं नाहीये, मला आता मुक्तीचा तुम्ही उपाय सांगा. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. पतितांना पावन करते दया तुझी थोर, दया तुझी थोर. भीक मागतो मी चरणी अपराधी घोर, अपराधी घोर. क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही त्राण, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. तेव्हा श्रीमान नारायणाने सांगितले, गरुडा, मनुष्य आपले हित करणार नाही तर अन्य दुसरा कोण करेल. म्हणून मनुष्याला स्वतःच स्वहित स्वतः करून घ्यायला पाहिजे. वृद्धावस्था चालू ना मामा इकडे जाय ना मामा हे पोरस इकडे टाकलं तुझे का गाठी पाणी ताण्या का लागतो अरे लास्ट टाकले मग पाणी ना अरे वही निवी है टाकाले पात्र मजा चल बस जाए जोड़े यातना नशीबात या शेवटला दिनी पोती मामी ना हार बसो अरे इसका इकडे बसा पुढे घालतात पुढे झालं पडते टाकून दे
करू सुरुवात. हो चला. श्रीमन नारायण सांगतात गरुडा, मनुष्य स्वतःच आपलं कल्याण करणार नाही, मनुष्य आपले हित करणार नाही, तर अन्य कोण करेल? म्हणून मनुष्याने स्वतःचं कल्याण, स्वतःचं हित स्वतः साधून घ्यायला पाहिजे. अगदी सोपं. डोकं माझं दुखतंय, गोळी मम्माने घेतली, मला फरक पडेल का? मलाच घ्यावी लागेल ना. तसं मनुष्याने स्वतःचं आत्मकल्याण, स्वतःचं हित हे स्वतः साधून घेतलं पाहिजे. गरुडा, लक्ष देऊन कथा श्रवण कर. वृद्ध अवस्था, क्षणाक्षणाला निघून जाणारा काळ आणि प्रपंचातले सुखदुःख यामध्ये मनुष्याचे खरे आत्मकल्याण साधावयाचे राहून जाते. वृद्धावस्था, प्रपंचातले सुखदुःख, क्षणाक्षणाला निघून जाणारा काळ याच्यामध्ये मनुष्याचं स्वतःचं आत्मकल्याण साधावयाचं काय होतं? राहून जातं. म्हणून जे आत्मकल्याण साधायचं असेल ते अगदी आत्ताच नाही, याच क्षणाला, याच मिनिटाला, याच क्षणाला मनुष्याने साधून घ्यायला पाहिजे. आता श्रीमन नारायण सांगतात गरुडा, जर तुला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर मोक्ष प्राप्तीचा एक उपाय मी तुला सांगतो. तो उपाय जर तू केला तर तुला मोक्ष प्राप्त होईल. तेव्हा श्रीमन नारायण सांगतात गरुडा, ब्रह्मज्ञान, ज्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं काय होतो? मुक्त होऊन जातो. आता गरुडजींनी विचारलंय, प्रभू हे ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल? आता ब्रह्मज्ञान म्हणजे बाजारात मिळणारी वस्तू नाही की आपण गेलो आणि बाजारातनं घेऊन आलो, असं होत नाही. मग ब्रह्मज्ञान जर प्राप्त करायचं तर काय करावं लागेल गरुडा? सर्वसंग परित्याग करावं लागेल. सर्वसंग परित्याग करावा लागेल म्हणजे काय? हे सगळं प्रपंच सोडावा लागेल, मित्र सोडावे लागतील, हे कर्णपिशाच्य म्हणजे मोबाईल हा सुद्धा सोडावा लागेल. हे सगळं सोडून काय करावं लागेल? अरण्यात जावं लागेल, संतांचा संग करावा लागेल. कारण जोपर्यंत संतांचा संग होत नाही तोपर्यंत, संतांच्या मुखांमधून आपण भगवंताच्या वेगळ्या वेगळ्या कथा श्रवण करत नाही तोपर्यंत भगवंताची भक्ती मनामध्ये प्रवेश करणार नाही. आणि संतांची कृपा झाल्याशिवाय, विवेक प्राप्त झाल्याशिवाय, सत्संग घडल्याशिवाय प्रभूंची कृपा आजपर्यंत कधीच आणि कोणावरच झालेली नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय कर? सर्वसंग परित्याग करून संतांचा शोध घे आणि संतांचा संग कर. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभन सोई. गरुडा, संतांचा संग केल्याशिवाय माझी कृपा प्राप्त होत नाही. त्यावेळेस तू संतांचा संग कर, माझ्या कथा त्यांच्या मुखातनं श्रवण कर. आणि जेव्हा तुझ्या मनामध्ये माझी भक्ती प्रवेश करायला लागेल तेव्हा हळूहळू करून तुला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हायला लागेल. आता गरुडजी विचारतायत की प्रभू, तुमची कृपा व्हायला लागलेली आहे आणि आम्ही योग्य मार्गात चालतोय, हे कशावरनं समजायचं? तेव्हा श्रीमन नारायणाने सांगितलं, गरुडा, तुला उत्तम संतांचा संग घडला, माझ्या कथा ऐकायला मिळायला लागल्या, माझ्या कथा ऐकण्यासाठी मन आतुर व्हायला लागलं, माझ्या नामासाठी, माझ्या नामाच्या संकीर्तनासाठी मन आतुर व्हायला लागलं, माझा विसर पडत नाहीये, माझा विसर पडला तर मनाला करमत नाहीये, अशी ती गोडी निर्माण होते की समजून घे तू भक्ती मार्गामध्ये योग्यरित्या पुढे सरकत आहे. माझी तुझ्यावर थोडी थोडी कृपा होत आहे. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी भक्ती रती मम कथा प्रसंगा. माझ्या कथेंवरती तुझं प्रेम होणं आणि संतांचा तुला संग करायला आवडणं, या गोष्टींमध्ये हे लक्षात येतं की हळूहळू माझी तुझ्यावरती कृपा व्हायला लागलेली, तू केलेली भक्ती, तू केलेली साधना माझ्यापर्यंत पोहोचते आहे. मग याच्याने काय होईल तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊन जाईल आणि ते ब्रह्मज्ञानच माझ्या भक्ती, माझ्या कथा श्रवण केल्यानंतर जो मनामध्ये माझ्या भक्तीचा दीपक प्रज्वलित होतो, त्या दीपकाचं नावच ब्रह्मज्ञान आहे गरुडा. आणि तो दीपक एकदा प्रज्वलित झाला की मनामधला जो तिमिरंधस्य आहे म्हणजे अंधकार आहे तो नष्ट पावतो आणि त्याला भगवत प्राप्ती, भगवत साक्षात्कार होऊन जातो. म्हणून गरुडा, ब्रह्मज्ञान हे मनुष्याला मोक्षाचं कारण बनू शकतं. श्रीमन नारायण गरुडजी विचारतात की प्रभू,
हे सगळ्यांना शक्य होईल असं नाही, म्हणून याच्यापेक्षा थोडासा सोपा उपाय सांगा. तेव्हा श्रीमन नारायण सांगतायत गया श्राद्ध. आपण कालच गया महात्म्य श्रवण केलं. ते गया श्राद्ध ज्याचं होतं तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होऊन, जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं काय होऊन जातो, मुक्त होऊन जातो. गरुडजी श्रीमन नारायणांना विचारते प्रभू सगळ्यांचं गया श्राद्ध होणार नाही, म्हणून अजून सोपा उपाय सांगा. तेव्हा श्रीमन नारायणांनी सांगितलं गायीच्या गोठ्यामध्ये मृत्यू, त्याचा मृत्यू गायीच्या गोठ्यामध्ये होतो गरुडा, जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होऊन जातो. आणि प्रभू याच्यापेक्षा अजून सोपा उपाय सांगा. तेव्हा श्रीमन नारायणाने सांगितलं कुरुक्षेत्रावरती मृत्यू, ज्याचा मृत्यू कुरुक्षेत्रावरती होतो तो सुद्धा जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होऊन जातो. गरुडजी म्हणतात की प्रभू सगळ्यांनाच शक्य होईल असं नाही, याच्यापेक्षा काही सोपा मार्ग सांगा. तेव्हा श्रीमन नारायण सांगतात गरुडा, मनुष्याने स्वतःच्या आत्मकल्याणासाठी एकतरी मोक्ष गुरु करून घ्यायला पाहिजे. बघा श्रोतेहो, आपण मनुष्य जीवनामध्ये गुरु करत नाही आणि गुरूंशिवाय परमात्मा कोणाला प्राप्त होत नाही. गुरु गोविंद दोनो खडे काचे लागू पाव, बलिहारी गुरु आपने, अरे गोविंद दियो बसाय कबीरा, गोविंद दियो बसाय. गुरु गोविंद दोनों कडे, अरे गुरूंशिवाय कोणाला भगवंत मिळालेले आहेत, म्हणून मनुष्याने आपला एक तरी मोक्ष गुरु करून घ्यायला पाहिजे. गरुडा, गुरूंचं खूप महात्म्य आहे रे. आज्ञाना तिमिरांधस्य ज्ञानान्य शलाखया चक्षुरुन्मीलितव्येन तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या दिव्य चक्षुंचं उन्मीलन करून जो भगवंताचा साक्षात्कार करावून देतो तोच तर खरा गुरु आहे. गरुडा, तुला सांगतो या कलियुगामध्ये असे गुरु होतील की जे सांगतील की तुम्ही माझीच सेवा करा, माझीच पूजा करा आणि माझ्याच आरत्या करा. तर नाही गरुडा, अशा गुरुचा सगळ्यात पहिले मनुष्याने काय करायचं आहे, त्याग करायचा आहे. गुरु तो नाहीच. गुरु कोण? जो आपल्याला भगवंताशी जोडतोय, जो भगवंताशी जोडतोय तो खरा गुरु आहे. जो म्हणतोय की मीच भगवंत आहे, तू जे काही करायचं ते मला माझच कर, अशा गुरुपासून आपण काय व्हायचंय, दूर व्हायचंय. तो गुरु म्हणायला सुद्धा पात्र नाही. मग गुरु कोण? जो आपल्याला भगवंताशी जोडतोय, जो भगवंताशी जोडण्याचं उत्तम माध्यम बनतोय, तोच खरा गुरु आहे. गरुडा, गुरु योग्य असल्या बरी वाया न जाई, सेवा खरी घरी असल्या कामधेनु काने. इच्छा पूर्तीला गुरु योग्य असला ना तर त्या गुरुची केलेली सेवा सुद्धा वाया जात नाही. अरे गरुडा, हे प्रापंचिक लोक गुरु करत नाही. तुला सांगू गुरु कोणी कोणी केलेले आहे. स्वतः दत्तात्रेयांनी किती गुरु केले होते? 24. किती गुरु केले होते? 24. आणि आपण मनुष्य किती बहादर आहे की आपण एक सुद्धा गुरु करत नाही. 2 मिनिटं गुरु दत्तात्रेयांचं मनामध्ये स्मरण करा. रे रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. तिचा लागे ना अंत, तिचा लागे ना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. बघा श्रोते हो, गुरु दत्तात्रेयांनी सुद्धा किती गुरु केले? 24 गुरु केले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्रभू रामचंद्र स्वतः भगवान महाविष्णूंचे जे अवतार होते त्यांनी सुद्धा वशिष्ठ ऋषींना काय केलं? गुरु केलं. तेच भगवान श्रीमन नारायण श्रीकृष्ण रूपाने जेव्हा जन्माला तेव्हा सांदीपनी ऋषींना काय केलं? गुरु बनवलं. सांदीपनी ऋषी भगवान श्रीकृष्णांचे गुरु बनले. सांदीपनी ऋषींकडे विद्या अभ्यास पूर्ण केल्यानंतर जेव्हा त्यांचा आश्रम सोडायची वेळ आली तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी गुरूंकडे काही ना काही मागितलं, पण भगवान श्रीकृष्णांनी गुरूंकडे काहीच नाही मागितलं. कारण भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं की मी अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक आहे, मी मागावं आणि गुरूंनी द्यावं एवढं पण सोपं नाही. त्यापेक्षा काही न मागण्यात भलाई, म्हणून गुरूंकडे काही मागितलं नाही. पण सांदीपनी ऋषींनी खूप प्रेमाने सांगितलं की बा श्रीकृष्ण, सगळ्यांनी काही ना काही मागितलंय, तू सुद्धा काही ना काही भेट वस्तू माग किंवा तू काही ना काही वरदान माग, काहीतरी आशीर्वाद माग. तेव्हा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गुरूंकडे काय मागितलं? तिलकम विप्रहस्तेन, तिलकम विप्रहस्तेन मातृहस्तेन भोजनम दानंच सव्यहस्तेन देही मे मधुसूदनम. हे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सांदीपनी गुरूंकडे मागितलं की रोज माझ्या मस्तकाला
विप्र म्हणजे ब्राह्मणाच्या हातून तिलक होऊ द्या. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझे माता पिता असायला पाहिजे. मला जेव्हा इच्छा झाली तेव्हा मला मातेच्या हातून भोजन करता आलं पाहिजे. दानांचं सौख्य असते ना, जेव्हा मला दान करण्याची इच्छा तेव्हा मोकळ्या मनाने शुद्ध अंतःकरणाने उजव्या हाताने माझ्याकडनं दान घडलं पाहिजे. या 3 गोष्टी सांदीपनी ऋषींकडे भगवान श्रीकृष्णांनी मागितल्या. म्हणजे बघा, गुरु दत्तात्रेयांनी 24 गुरु केले, प्रभू रामचंद्रांनी गुरु केले, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गुरु केले आणि देवांचे देव महादेव स्वतः नंदी बाबांना गुरु केलं. ब्रह्मलोकामध्ये जाऊन ब्रह्मदेवांना गुरु करण्याच्या उद्देशाने गेले. चतुर्मुख असलेले ब्रह्माजी 4ही मुखांनी वेदांच्या रुच्या म्हणत होते. वेदांच्या रुच्या ऐकून भगवान भोलेनाथ फार प्रसन्न झाले, आनंद वाटला. पण जेव्हा 5वं मुख जे आहे त्याच्याकडे लक्ष गेलं, ते 5वं मुख वेदांची, पुराणांची, संतांची, महात्म्यांची, तपस्वींची, देवाधिकांची निंदा करताना बघितलं. भक्ती महाराणीची निंदा भगवान भोलेनाथांकडून ऐकवली गेली नाही. क्रोध जागृत झाला. असं वाटलं होतं की 3रा नेत्र उघडून ब्रह्माजींना संपवून टाकावं. पण त्या क्रोधावरती कर्पूर गौर भगवान भोलेनाथांनी थोडासा संयम त्या ठिकाणी निर्माण केला आणि क्रोधाने त्रिशूळ जो मारून फेकला, त्या त्रिशूळाने 5वी जी मान होती ब्रह्माजींची ती मान कापली गेली. ती मान पुष्कर क्षेत्री जाऊन पडली. म्हणून पुष्करला सगळ्यात मोठं मंदिर बनलं. त्याच्यानंतर एकही मंदिर ब्रह्माजींचं या भूलोकात बनलं नाही. पण भोलेनाथांवरती आता ब्रह्महत्येचं पातक पडलंय. म्हणून भगवान भोलेनाथ देवाधिदेव त्रिभुवनामध्ये फिरतायत, पण त्या पातकापासून काही सुटका होत नाहीये. शेवटी नंदी महाराजांनी उपदेश केला. कपिलेश्वराच्या मंदिराजवळ गया कुशावरचं गोदावरी नदीमध्ये प्रभू तुम्ही जर स्नान केलं ना तर तुमचं ब्रह्महत्येचं पातक नष्ट होऊ शकतं. कारण गोदावरी अशी आहे, गंगा गोदावरी आणि गया हे ब्रह्महत्येचं पातक सुद्धा नष्ट करू शकतील. म्हणून तुम्ही तिथे जाऊन काय करा, स्नान करा. आणि तिथे स्नान केल्याने भगवान भोलेनाथांचं ब्रह्महत्येचं पातक नष्ट झालं. म्हणून त्यांनी कपालेश्वराच्या शिवलिंगामध्ये आपली जे चैतन्य आहे ते विद्यमान केलं. नंदी बाबांना सांगितलं तुम्ही आजपासून माझे गुरु बनलेला आहात, म्हणून या मंदिराच्या जवळ तुम्ही थांबू नका, कारण गुरु समोर शिष्याला बसता येणार नाही. अरे बघा श्रोते, हत्तेने क्षीण झाला, त्रिभुवनी फिरला, लोक पाटील पाला, नाना तीर्थांसी गेला, पर्यधन चुके व्यर्थ कष्टीत झाला, अंती गोदेसी आला, तदुपरी अरुणा संगमी शुद्ध झाला, स्नाने दाने निमाला, अनुभव घडला त्या कपालेश्वराला. बघा, देवांचे देव महादेव त्यांनी सुद्धा नंदी बाबांना काय केलं, गुरु केलाय. म्हणून श्रोते हो, गुरु असायला पाहिजे. गुरुच्या वचनांवरती आपला विश्वास असायला पाहिजे आणि गुरु मंत्राचा नित्य आपण जप करायला पाहिजे. ध्यान मूलम गुरुमूर्तीं पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुं कृपा गरुडा. गुरूंच्या कृपेशिवाय मनुष्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून गरुडा, न जावे जपासी, न जावे तपासी, न जावे चिकाशी, न जावे गयेसी, गुरु चिंतनावी न कोठे न जावे, सदा सर्वदा पाय गुरूंचे धरावे. गरुडा, ज्याचा गुरूंवरती विश्वास आहे, गुरु मंत्रावरती विश्वास आहे, ज्याने योग्य गुरु केलेला आहे, तो सहज मोक्षापर्यंत जाऊन पोहोचतो. कारण मोक्षापर्यंत पोहोचवण्याची ताकद गुरूंमध्ये आहे. पण गुरुजी विचारताय, प्रभू आता एखाद्याने गुरु पण केले नाहीये, मग त्याने काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी काही उपाय असेल. तेव्हा श्रीमन नारायणांनी सांगितलंय, गरुडा, जो माझ्या भक्ताची संगत करतो, माझ्या भक्ताच्या आधिमित्याला मोक्ष प्रदान करतो. त्यावेळेस श्रीमन नारायण स्वतः सांगतायत, गरुडा, एक ग्राहकी होता, म्हणजे समुद्रातला मगरमच्छ समुद्रातला, त्या मगरमच्छने एक दिवस विचार केला की मी तमोगुणी आहे, माझी इच्छा असून सुद्धा माझ्याकडनं देवाचं काही करणं होणार नाही. सात्विक व्यक्ती देव खूप करतो, तमोगुणी व्यक्तीला वाटतं की करायला पाहिजे पण त्याच्याकडनं होत काहीच नाही. असा हा मगरमच्छ होता. पण त्या मगरमच्छने विचार केला की आपल्या समुद्रामध्ये भगवंताचे परमभक्त जे भगवंताची भक्ती करतात ते गजेंद्र रोज स्नान करण्यासाठी येतात. जर त्या गजेंद्र महाप्रभूंचे चरण आपण पकडलेत नक्की आपलं कल्याण होईल. म्हणून गजेंद्र जेव्हा स्नानासाठी गेला तेव्हा ग्राहकीने काय केला,
गजेंद्राचा चरण आपल्या दातांमध्ये पकडलाय घट्ट आणि गजेंद्र खाली ओढला जाऊ लागला. गजेंद्राने भगवंताला आवाज दिला, गजने आधा नाम पुकारा, गरुड छोड़ कर उसे उबारा, किया ग्राह संहार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. आणि जसे त्या मगराने गजेंद्राचे पाय पकडले, गजेंद्राने प्रभूंना आवाज दिला आणि प्रभू प्रगट झाले. प्रभूंनी सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा उद्धार केला, की या ग्राह संहार. पहिले कोणाचा उद्धार केला, ग्राहकीचा उद्धार केला. पहिले कोणाला मोक्ष मिळाला, ग्राहकीला मोक्ष मिळाला. बघा, पहिले ग्राहकीला मोक्ष मिळाला, नंतर गजेंद्र मोक्ष झाला. गरुडा, जो माझ्या भक्तांचे चरण पकडून घेतो म्हणजे काय, जो माझी भक्ती करतोय ना त्याची भक्त संगत कर, त्याला त्याच्या भक्तीमध्ये अडथळा येईल असं न करता तुझ्याकडनं होईल तेवढी मदत कर, किंवा अडथळा आणू नको. त्याची भक्त काय कर, संगत कर. त्याची संगत सुद्धा तुला गरुडा तारून नेईल. गरुडा, अरे आपल्याला देवासमोर नीट उभं राहता येत नाही. देवाचे असे भक्त होऊन गेलेले आहेत की ज्यांनी देवाला सुद्धा उभं करून ठेवलेलं आहे. ही भक्तांच्या भक्तीची ताकद आहे की ज्यांनी देवाला सुद्धा काय केलं, उभं करून ठेवलंय. भगवान श्रीमन नारायण गरुडजींना स्वतः सांगताय आपल्या 4 भक्तांबद्दल की गरुडा, माझे तर लाखो करोडो भक्त आहे, पण त्या सगळ्या भक्तांमध्ये माझे 4 भक्त तुला सांगतो ज्यांनी मला सुद्धा उभं करून ठेवलंय. पहिल्या भक्तांचं नाव घेताना कोणाचं नाव घेतलं माहितीये प्रभूंनी, भीष्म पितामह, शंतनु नंदन गंगापुत्र भीष्म पितामह. गरुडा, अर्जुनाने 72 बाणांनी शरीर छलनी करून टाकलं होतं आणि त्या शरशय्येवरती झोपलेले भीष्म पितामह असताना प्रभू भेटण्यासाठी गेले. तर प्रभूंना सांगितलं, प्रभू माझ्या मृत्यूच्या समयात माझ्या चरणांजवळ तुम्ही उभे राहा, म्हणजे डोळ्यांनी मला तुमचं दर्शन घेता येईल आणि अंतिम समयात तुमचं दर्शन घेता घेता माझी प्राणज्योत तुमच्यामध्ये विलीन होऊ द्या. आणि एवढंच नाही तर काय काय सांगितलं अजून, पितांबर परिधान करा, मुरलीचा स्वर वाजवा आणि चरण तुमचे फिरते चरण तुमचे असू द्या, म्हणजे पायावरती पाहिजे गुढी म्हणतो ना आपण तशी. पीतांबरी कसी हो मुरली का स्वर भरा हो, तिरछा चरण धरा हो, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर सब प्राण तन से निकले. गरुडा, असे भीष्म पितामह होते की ज्यांनी अंतिम समयामध्ये प्रभूंना सुद्धा चरणांशी उभं करून ठेवलं. बघा त्यांच्या भक्तीची काय योग्यता असेल. दुसऱ्या भक्तांबद्दल श्रीमन नारायण सांगतात, गरुडा, माता शबरी 7 वर्षाची एवढीशी बाळ होती, बकऱ्यांच्या पिल्लांसोबत खेळत होती. आईने हात धरला, घरामध्ये ओढून आणलं, सांगितलं काय त्या बकरीच्या पिल्लांची खेळते, तू 7 वर्षांची झाली, आता काही दिवसात तुझं लग्न होईल. आलेल्या पाहुण्यांना मेजवानी म्हणून त्या बकऱ्या बोलवल्या आहेत, आज नाही तर उद्या त्या मारल्याच जाणार आहे. फार दुःख झालं माता शबरीला. मनामध्ये विचार केला, जर मी लग्नच केलं नाही तर कमीत कमी मुक्या जीवांचा प्राण तर वाचेल. त्या वयात तर लग्न काय तेही कळत नव्हतं, पण मी केलं नाही म्हणजे यांचा प्राण वाचेल एवढं फक्त कळालं. अर्ध्या रात्री खिडकीतनं उडी मारून ती बाळ रात्रभर पळाली आणि सकाळी मातंग ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहोचली. मातंग ऋषींना शरण गेली. मातंग ऋषींना सांगितलं, मला तुमच्या जवळ ठेवा, मला विवाह नाही करायचा. मातंग ऋषींनी तिला आश्रय दिला. मातंग ऋषींकडे बरेच दिवस राहिली, पण कालांतराने मातंग ऋषी सुद्धा समाधी वगैरे घेण्यासाठी हिमालयाकडे निघून जात होते. म्हणून माता शबरीला सांगितलं की आता तू असं कर, एका डोंगराच्या त्या शिखरावरती जा, झोपडी बनव आणि तिथे राहून भगवंताचं भजन कर आणि भगवंत तुला भेटण्यासाठी येतील, त्याची आस तू सोडू नको. माता शबरीने खूप सांगितलं, माता पितांनंतर तुमच्याशिवाय माझं कोणीच नाहीये, बाकीचे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या घरी जातील, मी कोणाकडे जाऊ, म्हणून मला तुमच्याकडे तुमच्यासोबत येऊ द्या. पण मातंग ऋषींनी सांगितलं, बाळा मी समाधी घ्यायला चाललोय, बरं मी हिमालयात चाललोय, ते तुला नाही पेलवणार. मग माता शबरीने 84 बघा 7 वर्षाची असताना 7 वर्षापासून 84 वर्षापर्यंत प्रभूंची भक्ती केली. फल पण तसंच मिळालं. दशरथ राजांचा मृत्यू झाला तेव्हा प्रभू रामचंद्र त्यांच्या जवळ नव्हते, पण माता शबरीच्या प्राणांताच्या समयामध्ये प्रभूंच्या मांडीवरती डोकं ठेवल्या माता शबरीने प्राणांचा त्याग केला. त्यातल्या त्यात दशरथ राजांना अंत्यसंस्काराचं म्हणजे हे प्राप्त झालं नाही, भाग्य प्राप्त झालं नाही, पण माता शबरीचा अंत्यसंस्कार प्रभू रामचंद्रांनी केला. दशगात्र विधी प्रभू रामचंद्रांनी केला. एवढं सौभाग्य तर कोणालाच प्राप्त झालेलं
नाही. ज्यांच्या पोटी प्रभू जन्माला आले त्यांना सुद्धा एवढं सौभाग्य प्राप्त झालं नाही की माता शबरी मातेला प्राप्त झालं. त्यानंतर श्रीमन नारायण सांगतात, गरुडा माझा तिसरा भक्त तुला सांगतो, ध्रुव बाळ. हो, राजाच्या मांडीवरती बसलेला होता. सावत्राई आली, हात धरला, ध्रुवाला खाली उतरवून दिला. सावत्राईने काय सांगितलं, राजाच्या मांडीवर बसायचं तर माझ्या पोटातून तू जन्म घे, माझ्या उदरातनं जन्म घे. एवढंसा तो ध्रुव बाळ काय करणार, एवढ्याच्या बाळाला आपण आपल्या आईकडे गेला, आपल्याला सांगितलं, सावत्राईने मला राजाच्या पप्पाच्या मांडीवरनं खाली उतरवून घेतलं. मग त्या सुमतीने सांगितलं की बाळा, हा आजचा राजा आहे, उद्याचं राज्य याचं कोणी बघितलं. सगळ्या राजांचा आपण एक राजा असतो, ज्याला अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात, जो संपूर्ण ब्रह्मांडाचा राजा आहे, जो परमतत्व परमेश्वर आहे. आई कुठे भेटतील का प्रभू मला? आईला वाटलं एवढ्याच्या बाळाची समजूत कशी काढावी, 6 वर्षांचं तर बाळ आहे. एवढ्याच्या बाळाला आईने सहज म्हणून सांगून दिलं, बाळा प्रभू जंगलात भेटतील. आईच्या वचनांवरती विश्वास केला, न सांगता घरातनं ध्रुव बाळ निघालाय आणि जंगलाच्या दिशेने तो चालतोय. जसा जंगलात जाऊन पोहोचला तसा इकडे लगेच प्रभूंनी नारदजींना आठवण काढली. नारदजी उपस्थित झाले. नारदजींना सांगितलं, नारदा, ध्रुव गुरूंचा शोध घेतोय, शिष्य योग्य आहे म्हणून तुम्ही जाऊन पटकन त्याला गुरुमंत्राचा उपदेश करा आणि सोबत मी तुम्हाला सांगतो तो निरोप सुद्धा ध्रुव बाळाला सांगा. नारद येऊन उपस्थित झाले. नारद ध्रुव काय बाबा, कुठे काय शोधतोय, कुठे फिरतोय? नाही मी प्रभूंना, अरे प्रभू असे जंगलात नाही भेटत. प्रभू काय जंगलात भेटतात का? मग आई काय खोटं बोलणार का? मला आईने सांगितलं प्रभू जंगलात भेटणार तर प्रभू जंगलात भेटणार. माझी आई खोटं बोलत नाही. नारदजींना मोठा प्रश्न पडला, ध्रुवाची समजूत कशी काढावी. ध्रुवाला सांगितलं, मी देवदूत आहे, वैकुंठातून आलेलो आहे, भगवंताने तुझ्यासाठी पाठवलंय, तुझ्यासाठी निरोप पाठवलाय वैकुंठातनं. काय निरोप पाठवलाय हो? अरे नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हो, हा उपदेश पाठवलाय. मग गुरुमंत्र दिला नारदांनी. काय, नमो भगवते वासुदेवाय नमः. समाधे वसावले. 6 महिने जप केला. 6 महिन्यात प्रभू प्रकट झाले. ध्रुव बाळाने डोळे उघडले. बघा, देवाला सुद्धा ध्रुव बाळाने थांबवून ठेवलंय. माझे गुरु येऊ द्या तेव्हा तुमची ओळख पटेल. जोपर्यंत माझे गुरु सांगत नाही तोपर्यंत तुमच्यावर मी विश्वास करू शकत नाही. नारदजी पुन्हा आले, वरदहस्त मस्तकावरती ठेवला, शंख उजव्या गालाला लावला. ध्रुवाला ज्ञान प्राप्त झालं, बुद्धी विवेक प्राप्त झाली. ध्रुवाला लक्षात आलं की हे खरोखर भगवान महाविष्णू वैकुंठाधिपती आहे. तेव्हा ध्रुव बाळाने प्रभूंची स्तुती करताना ध्रुव बाळ म्हणतोय, सुरकदंभकै प्रश्रयेन वै, सुरकदंभकै प्रश्रयेन वै नियत सेवित गोकुलोत्सवं किरीटकुंडलं पीतजांबरां, किरीटकुंडलं पीतजांबरां कलनिषूदनं कृष्णमाभये. असं म्हणून भगवान महावैकुंठाधिपती भगवान महाविष्णूंना पुन्हा पुन्हा ध्रुव बाळाने दंडवत प्रणाम केलेला आहे. तर श्रोते हो, हा तिसरा भक्त तुम्हाला सांगितला की ज्याने भगवंताला सुद्धा थांबवून ठेवलं. बघा किती विश्वास आईवरती, किती विश्वास गुरूंवरती. प्रभू जंगलात भेटतील सांगितलं तर जंगलातच प्रभूंना भेटायला बोलवलं. मातेचं वचन खोटं होऊ दिलं नाही. योग्यता भक्ताची की भगवंताला थांबवून ठेवलं. चौथा भक्त सांगतो तुम्हाला, माता पितांची सेवा करणारे पुंडलिक. हो, तेच पंढरपूर. माता पितांची सेवा चालू होती. भगवंत भेटण्यासाठी आले. मातोश्रींची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा. जो माता पितांची सेवा करतो तो भगवंताला अत्यंत प्रिय असतो. म्हणून भगवान त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले. माता पितांची सेवा चालू होती. पुंडलिकाने वीट फेकून दिली. भगवंताकडे सांगितलं, विटेवरती उभे राहा. कमरेवरती हात ठेवून पांडुरंग विटेवरती उभे राहिले. पुंडलिकाची वाट बघत ते अजून सुद्धा उभे आहे. तरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवानार विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवानार विठुरायाची पंढरी. हे श्रीमन नारायण गरुडा या 4 भक्तांचे चरित्र जो श्रवण करतो ना त्याच्यावरती सुद्धा माझी विशेष कृपा होते. गरुडा, माझ्या भक्तांचे चरित्र श्रवण केल्याशिवाय माझी भक्ती कोणाला प्राप्त आजपर्यंत झाली नाही आणि होऊ पण शकत नाही. म्हणून माझ्या भक्तांचे चरित्र हे मनुष्यांनी नित्य श्रवण करायला पाहिजे. आता गरुडची विचारलं की प्रभू याच्यापेक्षा पण काही सोपा उपाय आहे का? तेव्हा प्रभू सांगतात, गरुडा तुला याच्यापेक्षा एकदम लास्ट उपाय सांगतो, जो सगळ्यात सोपा उपाय. त्याच्यापेक्षा सोपा उपाय दुसरा, तिसरा, चौथा, 5वा कोणताही नाही.
ते म्हणजे माझं नाव रामकृष्ण हरी. या नावाचा ज्याने आश्रय घेतला गरुडा तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होऊ शकतो. कारण त्याने माझ्या नामाचा आश्रय घेतला तर बाकी सगळी व्यवस्था पुढची मी बघत असतो. म्हणून माझ्या भक्तीचा आणि माझ्या नामाचा जो आश्रय घेतो तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होतो. गरुडा माझ्या भक्तीचा रस्ताच मुक्तीपर्यंत येऊन पोहोचतो. माझ्या भक्तीच्या रस्त्यावर जोपर्यंत मनुष्य चालत नाही तोपर्यंत तो मुक्तीरूपी स्टेशन पर्यंत येऊन कसा पोहोचणार. म्हणून माझ्या भक्तीच्या रस्त्यावरती चालल्याशिवाय मुक्ती प्राप्त होणार नाही. गरुडा माझ्या नामाने पाषाण म्हणजे पत्थर सुद्धा तरुण गेलेले आहेत. माझ्या नामाने लाखो करोडो लोक तरुण गेलेत. मी कृष्ण अवतारात राम अवतारात खूप लोकांचा उद्धार नाही करू शकलो पण माझं रामकृष्ण हरी नाव आतापर्यंत हजारो लाखो आणि करोडो लोकांचा उद्धार करून चुकलेलं आहे. म्हणजे हजारो लाखो लोकांना नामाने मोक्ष मिळालेला आहे. गरुडा माझं नामच या भवसागरातनं तारून नेण्याचा उत्तम मार्ग आहे. कलियुग केवल नामधारा कलियुग केवल नामधारा सुमिरहु सुमिरहु नरउतरही पारा सुमिरहु सुमिरहु नरउतरही पारा. गरुडा माझ्या नामरूपी नौकेमध्ये बसल्याशिवाय या भवसागरातनं पार होता येत नाही. कारण माझं नाम ही तारून नेणारी तारणहार अशी नौका आहे. नाम है तेरा तारणहारा कब तेरा दर्शन होगा जिनकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. म्हणून गरुडा माझ्या नामाशिवाय अन्य साधन नाही. मुखी नाम नाही तया मुक्ती कैसी. गरुडा ज्याच्या मुखात माझं नाम नाहीये माझं नामस्मरण नाहीये त्याला मुक्ती कशी प्राप्त होईल. मुखी नाम नाही तया मुक्ती कैसी. अहंता गुणे यातना ते फुकाची पुढे अंत येईल तो दैन्यवाना. मनोनी म्हणारे म्हणा देवराना हरिनाम नेम पाषाण तारी बहु तारिले मानवी देहधारी. तया राम नामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पाप रूपी. म्हणून गरुडा माझ्या नामापलीकडे सोपं साधन नाही. माझ्या भक्ती पलीकडे सोपं साधन नाही. बाकीचे जे साधन सांगितले सगळे साधन अवघड आहे. एकही साधन सोपं नाही. जे सगळ्यात सोपं साधन आहे ते म्हणजे काय भगवंताचं नाम. भगवंताचं नाम नामापेक्षा दुसरं सोपं साधन नाही. श्रीमान नारायण सांगतात गरुडा देहाचे हाल केल्याने कोणाला मुक्ती मिळत नाही. देहाचे हाल करून कोणी मुक्त होत नाही. गाय बकरी हत्ती घोडा हे चारा खातात गवत खातात कोणाला नुकसान पोहोचवत नाही. म्हणून ते काय मुक्त होऊन जातात का. गरुडा उपाशी राहून जर देव भेटला असता तर असे अनेक लोक आहेत की ज्यांना दिवस दिवस खायला मिळत नाही. मग उपाशी राहून काय देव प्राप्त होऊन जातो का देव भेटतो का नाही. गरुडा गंगेच्या पाण्यामध्ये हजारो मासे आहे. जन्मालाही तिथेच येतात जीवनपर्यंत तिथेच राहतात आणि मृत्यू पण गंगेच्या पाण्यातच त्यांचा होत असतो. म्हणून काय त्यांना मोक्ष मिळतो का नाही. गरुडा मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर माझी भक्ती माझ्या भक्तीचा रस्ता जर मुक्तीपर्यंत येऊन पोचतो. अन्य दुसरं साधन नाही. श्रोते हो आपण श्रवण करता दिव्य श्री गरुड पुराण जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूपासून मोक्षापर्यंत. आणि या ठिकाणी हा अध्याय पूर्ण होताना महर्षी आपली लेखणी बंद करतायत आणि आपली लेखणी अध्याय पूर्ण करून लेखणी बंद करून ठेवतायत. येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी. अरे शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. म्हणा सगळ्यांनी जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता.
श्रोते हो, अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथ हा पूर्ण झाला. पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा गरुड पुराण कोणी कोणाला सांगितलं होतं? तर सगळ्यात पहिल्यांदा गरुड पुराण भगवान श्रीमान नारायण म्हणजे भगवान महाविष्णूंनी आपले प्रिय असलेले, आपले वाहन, आपले प्रिय जे गरुडजी आहे त्या गरुडजींना सगळ्यात पहिले गरुड पुराणाची कथा सांगितली होती. नंतर गरुडजींनी कोणाला सांगितली? भृगु ऋषींना सांगितली. भृगु ऋषींनी प्रभू रामचंद्रांचे कुलगुरू वसिष्ठ ऋषींना सांगितली. वसिष्ठ ऋषींनी वामदेवांना सांगितली. वामदेवांनी पाराशरांना सांगितली. पाराशरांनी वेदव्यासांना सांगितली आणि वेदव्यासांनी आपले सुपुत्र शुकमुनींना ही कथा सांगितली. शुकमुनींनी देवक्षेत्र नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींना दिव्य श्री गरुड पुराणाची कथा ऐकवली आणि हे ज्ञान एकाच वेळी 88,000 ऋषींना प्राप्त झालं. या 88,000 ऋषींच्या माध्यमातून हे ज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलं. कालाओघाच्या माध्यमातून हे गरुड पुराणाचं ज्ञान आमच्या पैठणे गुरुजींपर्यंत येऊन पोहोचलं आणि पैठणे गुरुजींकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर हे ज्ञान माझ्यापर्यंत येऊन पोहोचलं. जसं गुरुमुखातनं मी ज्ञान श्रवण केलं होतं, जसं मला माझ्या गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे मी गरुड पुराणाची 5 दिवसांची कथा टप्प्याटप्प्याने रोज थोडं थोडं तुमच्यापर्यंत पोहोचवत गेलो आणि पहिल्या दिवसापासून 5व्या दिवसांचा कथा भाग मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. या 5 दिवसांच्या कथा गायन करत असताना 1.5 तास बोलावं लागतं, कधी 1.25 तास बोलावं लागतं. मग या बोलण्यामध्ये काय होतं माहिती का? एखादा शब्द मागे पुढे होतो, एखादा शब्द कोणाच्या अंतःकरणाला लागत असतो. त्यामुळे जर माझ्या एखाद्या शब्दाने कोणाच्या अंतःकरणाला ठेच लागली असेल किंवा कोणाचं अंतःकरण दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. छोटंसं बाळक समजून मला क्षमा करा आणि मी जी कथा तुम्हाला सांगितलेली आहे त्या कथेचं तुम्ही काय करा? अनुसरण करा. तत्पूर्वक श्रीमान नारायण सांगतायत गरुडा. अशा प्रकारे हे गरुड पुराणाचं ज्ञान या जगामध्ये काय झालं? प्रचलित झालं. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथई वदती कृष्णपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण.